नमस्कार. लाडकी बहीण योजनेविषयी आताची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. आजपासून महिलांना ₹1500 वाटप तर सुरू झालेलेच आहे. परंतु यासोबतच 3 मोठी गिफ्ट देखील महिलांना मिळणार आहे. तर हे 3 मोठे गिफ्ट कोणते असतील आणि कोणत्या महिलांना ही सवलत मिळणार आहे ते इथे बघू शकता. कोणत्या महिलांना ही सवलत मिळणार आहे आणि ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. तर त्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला जर अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओ लवकरात लवकर लाईक आणि चॅनलवर अजून सबस्क्राईब केलं नसेल लवकर लवकर चॅनल सबस्क्राईब करा. तर इथं तुम्ही बघू शकता लाडकी बहीण योजना जानेवारी महिन्यात हप्ता 26 तारखेपर्यंत, पण सुरुवात आत्तापासून झाली आहे. तर 26 तारखेपासून वाटायला जानेवारी महिन्याचं 26 तारखेपासून वाटायला हप्ता सुरू करणार होते, पण आत्तापासूनच सुरुवात केली आहे. अखेर महिलांची प्रतीक्षा संपली आहे. आदित्य ठाकरे यांनी माहिती सांगितली आहे की 26 जानेवारीपर्यंत आम्ही पैसे वाटणार आहोत, परंतु सुरुवात आत्तापासूनच होणार आहे. तर 26 जानेवारीला पैसे वाटणार होते, पण तिथं खूप उशीर होतोय, तर त्यामुळे आत्तापासून पैसे वाटायला चालू केले आहे. तुम्ही तर बघू शकता. आणि तर अजून देखील माहिती आलेली आहे. लाडकी बहीण योजना आता महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ तर मिळणारच आहे, परंतु सोबतच 2 नवीन योजना देखील आलेल्या आहेत. तर 2 नवीन योजनासुद्धा आलेल्या आहेत. तर या 2 नवीन योजना कोणत्या असणार आहेत ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. बघू शकता लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत आणि आता सर्व जिल्ह्यामध्ये एका दिवशी पैसे वाटप करणे शक्य होत नाही, त्यामुळे आजपासूनच सुरुवात होणार आहे. तर 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे वाटप शक्य होत नाही, त्यामुळे आजपासूनच पैसे वाटायला चालू केले आहेत. लाडक्या बहिणींसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट आलेली आहे. आणि इथं बघू शकता दुसरी अपडेट, लाडकी बहिणींना संपूर्ण प्रक्रिया लगेच पहा. सोलार चूल अर्ज कसा करायचा, सोलार चूलसाठी कसा अर्ज करायचा ते देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि संपूर्ण प्रक्रिया पाहणार आहोत. तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल लवकर लवकर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर त्यापूर्वी आपण सगळ्यात पहिले इथं बघूया 3 विभाग कोणते असणार आहेत. तर जिथं सर्वात पहिले पैसे वाटप होणार आहेत तिथे 3 विभाग असणार आहेत. नागपूर विभाग, दुसरा म्हणजे पुणे विभाग आणि तिसरा म्हणजे आपलं कोकण विभाग. तर सगळ्यात पहिले इथे 3 विभागामध्ये पैसे वाटप चालू करणार आहेत आणि नंतर बाकीच्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत. तर नागपूर विभागामध्ये चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, तर ह्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणाऱ्यांचं पुणे जिल्ह्यामध्ये सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे इथं पहिले पैसे वाटप होणार. नंतर आपले कोकण विभागामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई अशा पैसे वाटप होणार आहे. तर त्यानंतर आपण आता बघूया. ते बघू शकता तुम्ही लाडकी बहीण योजना आता सोबतच 2 नवीन योजनासुद्धा आलेल्या आहेत आणि शिलाई मशीन योजनासुद्धा आहे. तुम्हाला माहितीच असेल सरकारने आपल्या शिलाई मशीन योजना काढलेली महिलांसाठी. तर महिलांना शिलाई मशीनीसाठी ₹15,000 त्यांच्या खात्यामध्ये जमा होत होते. तर ते देखील आता एक नवीन योजना आहे आणि दुसरी योजनासुद्धा बघू शकता इथं घरकुल योजना. तर घरकुल योजना आपल्याला माहितीच असेल, आपल्या लाडक्या मुख्य प्रधानमंत्र्यांनी 20 लाख महाराष्ट्रासाठी 20 लाख मंजूर केलेले आहेत. तर त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे ते देखील आपण बघणार आहोत. तर त्याची पात्रता आहेत, पात्रता कोण पात्र असणार आहे आणि अटी काय असणार आहे, तर ते पात्रता अटी आपण देखील बघू शकतो या व्हिडिओमध्ये. तर घरकुल योजनेसाठी महिलांच्या नावावर 1 गुंठा तरी जमीन आपल्या नावावर पाहिजे. 1 गुंठा जमीन असेल तरच तुम्हाला या घरकुल योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर दुसरे आहे तुम्ही लाडक्या बहीण योजनेचे लाभार्थी असला पाहिजे. तर घरकुल योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही लाडक्या बहीण योजनेचा लाभार्थी असला पाहिजे. तिसरं म्हणजे 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न पाहिजे तुमचं. 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तर तुम्हाला लाभ घेता येणार आहे. आणि चौथं म्हणजे तुम्हाला पिवळं किंवा केशरी रेशनिंग कार्ड तुम्हाला पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला भेटणार नाही. या लाभ अजून येतं जेवढं आपण बघू शकतो. आणि आता बघूया तर सौर ऊर्जेचा फॉर्म कसा भरायचा आहे, तर ते देखील आपण आजच्या व्हिडिओ बघणार आहोत. चला बघूया. बघू शकता तुम्ही सौर ऊर्जेचा फॉर्म भरण्यासाठी आपल्याला अशी वेबसाईट आलेली आहे. तर वेबसाईट कुठली आहे तर ते मी तुम्हाला सांगून देतो. तर बघू शकता इंडोर सोलर कुकिंग सिस्टीम फ्रॉम इंडियन ऑइल. तर इंडियन ऑइलकडून हे आलेले आहे. त्याचा फॉर्म कसा भरायचा हे देखील आपण बघू शकता. तर बघू शकता तुम्ही प्री बुकिंग फॉर्म इंडोर सोलर कुकिंग सिस्टीम. तिथे प्री बुकिंग फॉर्म आहे. तिथे तुमचं पहिलं नाव टाकायचं आहे, तर कंपनी टाकायची आहे, कंपनी कुठे टाकायची आहे ती, तुमची ईमेल आय डी टाकायची आहे, इथं कॉन्टॅक्ट नंबर टाकायचा, तुमचा फोन नंबर टाकायचा आहे, जिल्हा टाकायचा आहे, कोणता जिल्हा आहे तुमचा ते टाकायचा आहे. इथं ते स्टेट सिलेक्ट करायची, तुम्ही तुमचं कोणतं राज्य आहे. इथून फॅमिली साईज तुम्ही फॅमिलीमध्ये किती जण आहात इथं बघू शकता. फॅमिलीमध्ये किती जणी आहेत ते टाकू शकता. ते तुम्हाला वर्षाला किती सिलेंडर लागतात, किती गॅसच्या टाक्या वर्षाला हे टाकायचं आहे. त्याच्यामध्ये तिथं बघू शकता तुम्ही सोलार पॅनल स्पेस अवेलेबिलिटी, तुमची जागा किती आहे सोलर लावायसाठी, इथं नंबर ऑफ बर्नर किती बर्नर पाहिजे, सिंगल बर्नरचा पाहिजे का डबल बर्नरचा पाहिजे. आणि इथं अजूनही बघू शकता रेट ऑफ सोलर कुकर रिक्वायर, किती सोलर कुकर पाहिजेत. आणि इथं तुमची काही क्वेरी असेल तर तुम्हाला काय प्रश्न असेल तुम्ही इथं टाकू शकता. तर अशा प्रकारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर ह्या फॉर्मची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि नाही तर तुम्हाला गुगलवर सर्च करायचं इंडियन ऑइल
फ्रॉम इंडोर सोलर टू सिस्टम तरी तुम्हाला फॉर्म येईल. एवढं भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.